तेजवार्ता न्यूज नेटवर्क, हमेशा सच के साथ। आष्टी तालुक्यातील वृद्धेश्वर विद्यालय गहुखेल येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांच्या विविध कला सादरीकरणानं संपूर्ण परिसर आनंदमय झाला। या कार्यक्रमाचं उद्घाटन गावचे सरपंच मल्हारी जगन्नाथ शिंदे, उपसरपंच भारत महादेव म्हस्के, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भेगीनाथ शिवाजी वामन, युवा कार्यकर्ते बाळासाहेब शेकडे, माजी सरपंच कृष्णा शेकडे, युवा नेते शिवदास शेकडे तसेच अन्य युवा कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले। मान्यवरांची उपस्थिती लाभली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय मंगेश साळवे, भावी जिल्हा परिषद सदस्य महादेव डोके, टाकळी आमिया गावचे सरपंच सावता शेठ ससाणे, प्रशासकीय अधिकारी श्री माऊली बोडखेसर, देवळाली गावचे सरपंच पोपट शेकडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष कृष्णा गायकवाड, एकलव्य संघटनेचे तालुका सरचिटणीस देवराव पिंपळे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं आयोजन यशस्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री ससाणे SR यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, तर श्री आमटे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सुंदर डेकोरेशन सोमनाथ वायभासे यांनी केले। विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली। या स्नेहसंमेलनात बालविद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, अभिनय आणि विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली, तर कार्यक्रमात पालक आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। तेजवार्ता प्रतिनिधी राजू गायकवाड, आष्टी, बीड। आज वृद्धेश्वर विद्यालय गौखेल या आपल्या प्रशालेचा सांस्कृतिक अर्थात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। अतिशय चांगल्या प्रकारच्या गाण्यांची निवड शिक्षकांनी केलेली आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। चांगल्या प्रकारची शाळा आहे, परंतु सरपंच या नात्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मला एक सूचना करावीशी वाटते, विनंती करावीशी वाटते की खूप दिवसापासून एका शिक्षकाचं पद रिक्त आहे आणि जवळजवळ 1 वर्ष होत आलेलं आहे, परंतु संस्थेने अजून ते पद भरलेलं नाही। आता काय होतं, आम्ही अर्ज घेऊन गेलो की आम्ही अण्णांचं काम करतो म्हणून आमच्या अर्जाला काही किंमत राहत नाही तिथे, पण तसं न करता विद्यार्थ्यांना गरज आहे आणि जवळजवळ 1 वर्ष झाले एका शिक्षकाचं पद रिकाम आहे आणि म्हणून आम्ही अशी विनंती करतो आपणास की ते पद लवकरात लवकर भरावं आणि विद्यार्थ्यांना गणित विषयाचा जे शिक्षक आहे ती अडचण आहे, मुख्य अडचण ती आहे, ती दूर व्हावी अशा प्रकारची विनंती सूचना आम्ही आपणास करतो। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की शाळेच्या बाबतीत सर्व शिक्षक चांगली मेहनत घेत आहेत, विद्यार्थी संख्याही चांगली आहे, त्याच्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि ज्या तोडीने 1900 मला वाटतं 89 पासून 88 87 89 पासून संस्था चालू आहे आणि गुरुजनांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं। या ठिकाणचे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये काम करतात।